नमस्कार. खाद्यसृष्टीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत काळे वाटाण्याची उसळ. ही काळे वाटाण्याची उसळ मी कांदा लसूण विरहित बनवलेली आहे. ही उसळ तुम्ही नैवेद्यासाठी देखील ठेवू शकतात किंवा उपासाला देखील खाऊ शकतात. चला मग कृतीला सुरुवात करूया. इथे मी बारीक चिरून घेतलेले खोबऱ्याचे काप आहेत. तुम्ही कातूनही घेऊ शकतात. एका कढईमध्ये 2 चमचे इतकं तेल घातलं आहे आणि ते खोबऱ्याचे काप घालून मी ते खोबरं परतून घेणार आहे. सर्वात प्रथम आपण वाटण बनवून घ्यायचं आहे. त्यासाठी मी हे खोबरं परतत आहे. एकदम लो फ्लेमवरती आपल्याला हे खोबरं परतून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनटं आपण हे खोबरं परतल्यानंतर आपल्याला यामध्ये 1 इंच आलं आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या आणि 1 चमचा इतकं जिरं घालून हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आपल्याला आलं आणि मिरचीचा कच्चा फ्लेवर निघेपर्यंत ते खोबऱ्याबरोबर परतवायचं. खोबरं थोडंसं सोनेरी रंग येईपर्यंत परतवायचं आहे. हे बघा, आपल्या खोबऱ्याला सुंदर देखील सोनेरी रंग देखील आलेला आहे. आपल्याला त्यामध्ये काही मसाले घालायचे आहे. त्यामध्ये हिरवा मसाला, काश्मीरी मिरची पावडर, तिखट आपल्या आवडीप्रमाणे आपण कमी जास्ती करू शकतो. त्यानंतर आपल्याला एकदम लो फ्लेमवरती हे मसाले आणि खोबरं परतवून घ्यायचे आहे, जेणेकरून आपले मसाले जळणार नाही. आणि आता आपल्याला ह्यामध्ये एक सिक्रेट इन्ग्रेडियंट घालायचं आहे, ते म्हणजे चिंच. हे चिंच घातल्यानंतर आपल्या ह्या ग्रेव्हीला एकदम आंबट गोड अशी चव येणार. तुम्ही ही चिंच नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला आवडेल. इथे आपलं खोबरं परतून देखील झालेलं आहे. आता आपल्याला हे पूर्ण देखील थंड करायचं आहे आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून वाटण करून घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला हे मिक्सरमध्ये बारीक पेस्ट होईपर्यंत आपल्याला वाटण फिरवून घ्यायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला हे वाटण बनवून घ्यायचं आहे. ह्या कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे वाटण हवं आहे. आपलं वाटण देखील बनवून झालेलं आहे. त्यानंतर मी इथे 2 कप इतके काळे वाटाणे कुकरमध्ये शिजवून घेतलेले. वाटाणे शिजल्यानंतर आपल्याला 1 कप इतके वाटाणे मी मिक्सरच्या भांड्यात काढून त्याची दरदरीत असं वाटण बनवून घेणार आहे. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला वाटायचं आहे. त्यांनी आपल्या ग्रेव्हीला एक थिकनेस येणार. वाटण देखील वाटून झालेलं आहे. त्यानंतर एका कढईमध्ये मी 2 ते 3 चमचे इतकं तेल घातलेलं आहे. 1 चमचा इतकी मोहरी घालून घेणार आहे. ती व्यवस्थित तडतडून द्यायची आहे. त्यानंतर हिंग आणि 7 ते 8 कढीपत्त्याची पानं आणि 1 बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घातलेला आहे. मी हे 7 ते 8 लोकांसाठी बनवते, म्हणून माझी क्वांटिटी जरा जास्ती आहे. टोमॅटो नरम होईपर्यंत आपल्याला ते तेलामध्ये परतवून घ्यायचे आहे. टोमॅटो नरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये काही मसाले घालून घ्यायचे आहे. त्यामध्ये काश्मीरी मिरची पावडर, हिरवा मसाला, जिरं पूड आणि चवीनुसार मीठ घालून आपल्याला व्यवस्थित तेलावरती हे परतवून घ्यायचे आहे. लो टू मीडियम हीटवरती आपल्याला हे परतवायचे आहे, जेणेकरून मसाले जळणार नाही. त्यानंतर आपण मगाशी बनवलेलं जे खोबऱ्याचं वाटण होतं ते घालून घ्यायचं आहे आणि मसाल्यांमध्ये ते परतवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपले मसाले त्या खोबऱ्याच्या वाटणामध्ये एकजीव होतील आणि ग्रेव्हीला छान अशी तर्री देखील येणार आणि तवंग देखील येणार. आपलं वाटण व्यवस्थित असं परतून झाल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये मगाशी काळे वाटाणे आपण मिक्सरमध्ये वाटण करून घेतलेलं ते घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर काळे वाटाण्याचं पाणी होतं ते मी ह्यामध्ये घालत आहे. थोडं थोडं घालून आपल्याला कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करत ह्यामध्ये पाणी घालून 2 मिनटं उकळ काढून घ्यायची आहे. 2 मिनटं उकळ आल्यानंतर आपल्या ग्रेव्हीला रंग किती सुरेख आलेला आहे. ह्यामध्ये आता 1 कप इतके काळे वाटाणे आपण शिजवलेले ते देखील घालून घ्यायचे आहे आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. ग्रेव्ही व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर मी आता ह्यामध्ये गरम पाणी घालत आहे, जेणेकरून आपण ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकतो. तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही गरम पाणी घालून तुम्ही ग्रेव्ही पातळ किंवा जाड अशी ठेवू शकता. त्यानंतर मी यावर 5 मिनटं झाकण ठेवून त्या ग्रेव्हीला चांगली उकळ आणून देत आहे. उकळ आल्यानंतर तुम्ही बघू शकतात आपल्या ग्रेव्हीला किती सुरेख तवंग आला आहे आणि इथे आपली काळे वाटाण्याची उसळ बनून तयार आहे. तुम्ही देखील ही काळे वाटाण्याची उसळ नक्की बनवून बघा आणि आम्हाला कमेंट करून नक्की कळवा की ही कशी वाटली ते. खाद्यसृष्टी बघत राहा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.